रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. मी किसन महाराज चौधरी पसायदान यूट्यूब चॅनलवरून ज्ञानेश्वरीतील योगचिंतन, ज्ञानेश्वरीतील अध्याय 7वा ज्ञान विज्ञान योग या भागावरचं आपण चिंतन ऐकतो आहोत. आज आपण त्याच संदर्भामध्ये चिंतन करणार आहोत. मागच्या प्रवचनामध्ये आपण पाहिलं की भगवंत अर्जुनाला ज्ञान म्हणजे काय, विज्ञान म्हणजे काय, अज्ञान म्हणजे काय आणि अध्यात्मज्ञान म्हणजे काय याचा बारकाईने विचार सांगितलेला आहे. अध्यात्मज्ञान किंवा आत्मज्ञान किंवा स्वरूपज्ञान याचं सुंदर अशा प्रकारचं विवेचन माऊलींनी अनेक प्रकारचे दृष्टांत, अनेक प्रकारचे दाखले देऊन अर्जुनाला समजावून सांगितलेलं आहे. मी सर्वत्र आहे, जळी स्थळी काष्टी पाषाणी, सर्व ठिकाणी मी भरून राहिलो आहे. हा विचार भगवंत अर्जुनाला पुन्हा पुन्हा सांगतायत आणि प्रत्येक प्राणीमात्राच्या ठिकाणी मी आहे, चैतन्य रूपाने मी आहे, पण सर्वजण मात्र माझ्या ठिकाणी नाहीत. या संदर्भातही माऊलींनी अनेक प्रकारचे दृष्टांत आणि दाखले दिलेले आहेत. मग याचं ज्ञान होणं म्हणजेच आत्मज्ञान होणं. पण काय सांगू, माणसांना एक प्रकारची आत्मविस्मृती झालेली आहे आणि आत्मविस्मृतीमुळं आपण कोण आहोत, मला जायचं आहे कुठं, मला निर्माण करणारा कोण आहे, या गोष्टी तो विसरत चाललेला आहे. को अहम, मी कोण आहे, कथमिदम जातम, मला जायचं आहे कुठं, को अस्य करता, मला निर्माण करणारा कोण आहे, या गोष्टीचं अज्ञान त्याच्या ठिकाणी आहे आणि म्हणून माझं स्वरूप तो जाणू शकत नाही. आणि त्यात मायेचं वर्णन तर माऊलींनी खूप सुंदर केलेलं आहे. आणि या मायारूपी नदीमधून पलीकडे जाताना ही अत्यंत दुस्तर अशा प्रकारची नदी आहे. या नदीतून पलीकडे जायचं आहे. बरेच लोक प्रयत्न करतात, पण अगदी भल्याभल्यांची दमछाक होते. त्यातील काही लोकच तरतात, काही लोकच ही माया नदी तरुण पलीकडे जातात. आणि याचं एकच कारण ते म्हणजे ते स्वतःला जाणून घेतात. स्वतःला जाणून घेतल्यामुळं मायेचं स्वरूप त्यांना समजतं. खरं सत्य काय आहे म्हणजे ब्रह्मसत्य, जगत मिथ्या याची जाणीव त्यांना होते आणि तो माझ्यापर्यंत येऊन पोचतो. खरं तर या माया नदीतून पलीकडे न जाण्याचं एकच महत्त्वाचं कारण कोणतं असेल तर त्याच्यावर असणारा विषयांचा प्रभाव, काम, क्रोध, लोभ, मोह, माया, मत्सर या विषयांचा एवढा मोठा प्रभाव त्याच्यावर असतो. या षड्रिपूंच्या प्रभावाखाली तो असतो आणि त्यामुळं तो त्याच्यातच गुरफटला जातो. मी मागच्या वेळेला एक उदाहरण आपल्याला सांगितलं की अत्यंत संकटात सापडलेला माणूस जेव्हा त्या वडाच्या पारंब्याला धरून घट्ट अशा प्रकारचा थांबलेला आहे आणि त्यावेळेला एक यमरूपी हत्ती या शरीराला धडका मारतो आहे. काळा आणि पांढरा उंदीर रात्र आणि दिवस हे कुरतडून टाकतायत आणि कुठंतरी एखाद्या मधाचा पोळाचा थेंब तोंडामध्ये पडतो आणि तो म्हणतो मी सुखी आहे. मग याचं कारण का, तर विषय वासनांचा थेंब एखादा तोंडामध्ये पडतो आणि त्याला वाटतं मी सुखी आहे. तर हे समजणं म्हणजे मी चैतन्य रूपाने सर्व ठिकाणी आहे हे समजणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणखीन एक माया नदीतून पलीकडे न जाण्याचं कारण कोणतं असेल तर ते म्हणजे अहंकार. अहंकारामुळं सुद्धा माणसाला एक आपण कोण आहोत याची विस्मृती झालेली असते. नाथ महाराजांनी तर अगदी भारुडाच्या रूपानं लोकांचं मनोरंजन करत समजून सांगितलं आहे. एक सासूरवासीन असते, सासऱ्याचा भयंकर त्रास असतो, सासूचा त्रास, ननंदीचा त्रास, नवऱ्याचा त्रास आणि अशी वैतागलेली सुनबाई सासूरवासीन देवीकडे जाते आणि देवीला जाऊन प्रार्थना करते, सत्वर पाव ग मला भवानी आई रोडगा वाहील तुला. सासरा माझा गावी गेला, तिकडेच खपवी त्याला भवानी आई रोडगा वाहील तुला. सासू माझी जाच करती, लवकर उचल तिला भवानी आई रोडगा वाहील तुला. नंदेचं कार्ट किरकिर करतं, खरूज होऊ दे त्याला भवानी आई रोडगा वाहील तुला. बरंच काही म्हटलं आहे तिने. आणि शेवटी ती म्हणते, ज्याच्यावर मी अनन्यसाधारण प्रेम करते अशा प्रकारचा नवरासुद्धा मरून जाऊ दे, एका जनार्दनी सगळीच मरू दे, एकटीच राहू दे मला भवानी आई रोडगा वाहील तुला. मनोरंजन आहे
पण मनोरंजनातून नाथांनी प्रबोधन केलं आहे. सासरा माझा गावी गेला. सासरा म्हणजे क्रोध. गावाला गेलेला माणूस काही कायमचा गावाला जात नाही, 4-2 दिवसानंतर परत येतो. सासूरवासीनं असं म्हणते, देवी मला प्रसन्न हो, मी तुला रोडग्याचा नैवेद्य वाहील, पण हा सासरा गेला आहे ना, हा क्रोध गेला आहे ना, हा कायमचा निघून जाऊ दे. सासू माझी जाच करते, लवकर उचल तिला. ही सासूसुद्धा अशाच प्रकारची आहे. या षड्विकारांपैकी एक असणारी ही सासू, तिलाही लवकर उचल. नंदेचं कार्ट किरकिर करतं. ननंद म्हणजे न आनंद. जिला इकडचं पाहण्यात काही आनंद नसतो तिला ननंद असं म्हणतात. ह्या नंदेचं कार्ट किरकिर करत आहे म्हणजे मोह, माया. रेडिओवाला, टी व्ही कधी येईल, टी व्ही आला, फ्रीज कधी येईल, 2 चाकी आहे, 4 चाकी कशी आणता येईल. म्हणजे भौतिक साधनांनी आमचं घर आम्ही इतकं भरून टाकत असतो की हे नंदेचं कार्ट आहे. हे किरकिर करतं आहे, याला खरू जाऊ दे आणि हेही मरून जाऊ दे. शेवटी ती म्हणते, एका जनार्दनी सगळीच मरू दे. म्हणजे काम, क्रोध, लोभ, मोह, माया, मत्सर हे सगळे ज्या वेळेला निघून जातील त्यावेळेला जे स्वरूप शिल्लक राहिलं असेल ते अहम ब्रह्मास्मी, अहम सहा अशा प्रकारचं स्वरूप शिल्लक राहिलं असेल. म्हणजे माया नदी पलीकडे जाण्यासाठी आपल्यातले हे षड्विकार संपले पाहिजेत. कामक्रोध विंचू चावला, तमघाम अंगासी आला. नाथांनी वारोडात म्हटलं आहे, विंचू चावला, विंचू चावला, विंचू चावला. म्हणजे अशा प्रकारचा हा विंचू तमघाम अंगासी आला. म्हणजे हे जे षड्रिपू आहेत, हे षड्रिपू घालवण्यासाठी आपण प्रयत्न करणं हे जास्त गरजेचं आहे. आणखीन एक भाग, माया नदीतून पलीकडे न जाण्यासारखा एक भाग म्हणजे तो म्हणजे अहंकार. मानवी जीवनामध्ये अहंकार इतका मोठा असतो की आमच्यावर लहानपणापासूनच ते संस्कार केले असतात बरं का. मूल जेव्हा शाळेमध्ये जातं ना, त्यावेळेला त्या शिक्षिका त्याला आय काढायला शिकवतात. इंग्रजीमध्ये आय नेहमी कॅपिटल काढतात, दुसऱ्या लिपीतला आय सहसा काढत नाहीत. मग हा कॅपिटल आय काढण्याची सवय त्या मुलाला जी लहानपणापासून लागलेली असते, मोठा झाला तरी त्याच्यातला कॅपिटल आय कधी संपतच नाही. एखाद्या कार्यक्रमाला जातो, लग्न समारंभाच्या निमित्ताने जातो, त्या ठिकाणी जर आमची उठबस व्यवस्थित झाली नाही तर आमचा आय लगेच कॅपिटल होतो. हृदयाचे ठोके वाढतात, हृदयाचा तालही बिघडतो आणि तोलही जातो. हा आय माणसाला छोटा करता आला पाहिजे. आय आपल्याला आपल्या जीवनातला पुसून टाकता आला पाहिजे. अहंकार नाशाला कारणीभूत असतो. मी एक मार्मिक उदाहरण सांगत असतो. एक मूर्तिकार होता, सुंदर मूर्ती तयार करायचा. नारद मुनी एकदा त्या मूर्तिकाराजवळून चाललेत. नारदाने त्या सगळ्या मूर्ती पाहिल्या आणि त्या मूर्तिकाराकडे पाहिलं. तेवढ्यात नारद थांबले आणि त्याला म्हणतात, हे बघ, आजपासून 8 दिवसांनी तुझा मृत्यू आहे. मृत्यूची भीती प्रत्येकाला वाटतेच. मूर्तिकाराला भीती वाटली, पण थोडा अहंकार होता. मनामध्ये विचार करतो आहे की माझ्यासारखेच मी 7 मूर्ती तयार करतो. बघूया ते यमदूत कसे न्यायला येतात ते. 7 दिवसात त्यांनी 7 मूर्ती तयार केल्या. 8वा दिवस उजाडला. यमदूतांना यमाची आज्ञा झाल्यामुळे यमदूत खाली आले. त्यांनी सगळ्या मूर्ती अशा आपल्या भोवती उभ्या केल्या आणि तो मध्ये उभा राहिला. त्या ठिकाणी यमदूत आले. पाहतात तर एकासारखी 8 माणसं या ठिकाणी होती. यमाला एका वेळेला एकच माणूस पाहिजे होता आणि तशी या प्रकारची आज्ञा यमदूतांना दिलेली होती. एका वेळेला एकच माणूस न्यायचा. इथे जर आपल्याला 8 जण सारखे दिसत आहेत, नेमकं कोणाला न्यायचं? मोठा प्रश्न पडला. नारद मुनी त्या ठिकाणी आले. नारदाने विचारलं तेव्हा यमदूतांनी सांगितलं, आम्हाला त्या मूर्तिकाराला न्यायचं आहे, एका वेळेला एकालाच न्यायचं आहे, पण इथे जर 8 माणसं सारखी दिसत आहेत, नेमकं कोणाला न्यायचं आहे? नारद म्हणाला, काही काळजी करू नका. आणि
नारदानी गळ्यामध्ये विणा घेतली, हातामध्ये चिपळ्या घेतल्या, नारायण 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 अशा प्रकारचं भजन करत त्या सगळ्या मूर्तींच्या भोवती तो फिरत राहिला. अचानक त्याचं भजन थांबलं आणि नारद असं म्हणतो आहे, या मूर्ती किती छान आहेत, किती उभेऊब आहेत. एक मूर्ती आणि दुसरी मूर्ती याच्यातला फरकच आपल्याला कळू शकत नाहीत. इतक्या सुंदर मूर्ती घडवणारा कोण असेल बरं? मूर्तिकार मध्ये उभा होता. तो म्हणाला, होय मीच आहे, माझ्याशिवाय आहेच कोण? नारद मुनींनी यमदूतांना सांगितलं, पटकन याला उचला. माणसातला अहंकार त्याच्या नाशाला कारणीभूत होतो. या माया नदीच्या पलीकडे आपल्याला जायचं आहे, म्हणजे जीवनात अहंकार असता कामा नये. विषयांचा प्रभाव आपण धुडकावून लावला पाहिजे. आणि यासाठी जर गुरुची कृपा आपल्या जीवनामध्ये झाली तर माया नदी पलीकडं जाणं हे अत्यंत सोपं आहे. माऊली असं म्हणतात, जे सर्व भावे मज भजले, तया ऐलीच थडी सरले माया जळ. जया सद्गुरु तारू पुढे, जे अनुभवाचे कासे घाडे, तया आत्मनिवेदन तरांडे आकळले. सद्गुरू ज्याच्या जीवनामध्ये आले त्याला या मायानदून पलीकडे जायला काही वेळ लागत नाही. पण संकल्प आणि विकल्प या दोन्ही गोष्टींचा प्रभाव आमच्यावर होत असतो आणि म्हणून आम्ही मूळ गोष्टीपासून बाजूला जातो. माऊली पुढे म्हणतात, ते उपरतीच्या वाबी सेलत, सोहम भावाचे निधावे पेलत, मग निघाले अनकळीत निवृत्ती तटी. एकदा का गुरुची कृपा झाली काय नदीतून पलीकडे जाणं त्यांना सोपं होतं. येणे उपाये मज भजले, या प्रकारांनी जे माझी पूजा करतात, या उपायांनी जे कुणी माझं भजन करतात, ते हे माझी माया तरले, तेच या मी निर्माण केलेल्या मायेतून पलीकडे जातात. परी ऐसे भक्त विपाईले बहुवस नाही. परंतु असे भक्त मात्र फार कमी असतात, जे बहुता एका आव्हांतरू अहंकाराचा भूतसंचारू, झाला म्हणून विसरू आत्मबोधाचा. अहंकारामुळं आत्मबोधाचा त्यांना विसर पडतो आणि ते पलीकडे जाऊ शकत नाही. म्हणून मला जे भजन करणारे आहेत, माझं भजन करणारे आहेत, तेच व्यवस्थित राहू शकतात किंवा माझ्यापर्यंत येतात. एखादा कोळी असतो, कोळी मासे पकडण्यासाठी जातो, पाण्यामध्ये तो उभा राहतो, माशाचं जाळं असं पसरवतो. अनेक मासे त्या जाळ्यामध्ये अडकतात, परंतु जे मासे त्या कोळ्याच्या पायाजवळ असतात ते मात्र जाळ्यात अडकत नाहीत. नेमकं तसंच घडतं. जे माझं भजन करतात, जे माझ्या पायाशी राहतात, ते या मायेच्या जाळ्यात अडकत नाहीत. पण माझ्या जवळ जे राहत नाहीत ते मात्र माझ्या मायेच्या जाळ्यात अडकल्याशिवाय राहत नाहीत. एखादी महिला जेव्हा जात्यावर दळण दळत असते आणि आपण त्याला घास असं म्हणतो, तो घास त्या जात्यामध्ये तिने टाकला, म्हणजे धान्य तिने जात्यामध्ये टाकलं आणि ती जातं फिरू लागली की जी खुंटी असते त्या खुंटीच्या जवळ जे धान्य असतं ते दळलं जात नाही. खुंटीपासून बाजूला जे धान्य आहे तेच दळलं जातं आणि त्याचं पीठ होतं. थोडक्यात जे खुंटीजवळ असतात ते वाचतात आणि जे खुंटीपासून दूर जातात ते भरडले जातात. जे माझ्याजवळ असतात ते मायानदीतून पलीकडे जातात आणि माझ्यापासून जे दूर गेलेले असतात ते मात्र या मायाजाळातून पलीकडे जाऊ शकत नाहीत. आणि मगाशीच मी आपल्याला सांगितलं की यासाठी आपल्या जीवनामध्ये गुरुकृपा ही अत्यंत महत्त्वाची आहे. आणि गुरुकृपा सांगत असताना माऊली या ठिकाणी म्हणतात की गुरुकृपा जर जीवनामध्ये असेल तर काही कमी पडू शकत नाही. माऊलींनी काही सुंदर ओवी लिहिली. ते बहुता एका आव्हांतरू अहंकाराचा भूतसंचारू, झाला म्हणून विसरू आत्मबोधाचा. भक्तांचे 4 प्रकार आहेत. पहिला प्रकार जो आहे तो आर्तभक्त आहे. दुसरा प्रकार आहे
तो अर्थार्थी आहे. तिसरा प्रकार आहे तो जिज्ञासू आहे. आणि चौथा प्रकार आहे तो ज्ञानीभक्त आहे. माऊली असं म्हणतात, जे ज्ञानीभक्त असतात ते मला आवडतात. ज्ञानीभक्त आपलं हित साधतात. महाराजांनी म्हटलं एका ठिकाणी, आपुलिया हित असे जो जागता. म्हणजे आपलं हित नेमकं कशात आहे हे ज्याला समजतं ना, तोच माझ्यापर्यंत येऊ शकतो. जसं जैसा वारा का गगनी विरे, मग वारे पण वेगळे नुरे, तेवी भक्त हे पैज न सरे, जरी ऐक्य आला. जसं वारा अवकाशामध्ये वाहतो, परंतु वाहत असताना वारं पण त्याचं शिल्लक राहत नाही, तो अवकाशाशी मिळून जातो किंवा एकरूप होऊन जातो. तशी त्या भक्ताची अवस्था होते. देव पाहावयासी गेलो आणि देवची होऊन ठेलो, अशी स्थिती त्याच्यामध्ये निर्माण होते. ते येणे माने अनन्यगती, म्हणून धेनुही तैसीच प्रीती, या लागी लक्ष्मीपती बोलिले साचे. याप्रमाणे भगवंताने अर्जुनाला सांगितलं की माझ्याशी एकरूप होण्यासाठी माझ्याजवळ आलं पाहिजे. जो मज होय अनन्य शरण, त्याचे निवारी मी जन्ममरण. जो मला पूर्णपणे शरण येतो, माम एकम शरणं व्रज. म्हणून भगवंत म्हणतात, मला तू शरणी आहे. एकदा अनन्य भावाने मला शरण आलास की त्याचा जन्म आणि मृत्यूसुद्धा मी टाळल्याशिवाय राहत नाही. जयाची भजने भोगासाठी, ते आशा तिमिरे दृष्टी विषयांध झाले. परंतु भक्ती करणारी बरीचशी मंडळी असतात. या मंडळींच्यामध्ये काही भक्त असे आहेत की त्यांची भक्ती ही भगवंतासाठी असते, पण काहींचा भगवंत हा भोगासाठी असतो. व्यास वाल्मिकींनी भक्ती केली, ती भक्ती त्यांची भगवंतासाठी होती. रावणाने भक्ती केली, पण रावणाचा भगवंत, रावणाची भक्ती ही भोगासाठी होती. दोन्हीमधला असा फरक आहे. आणि म्हणून आपण ज्ञानीभक्त होणं हे महत्त्वाचं आहे. पुढच्या भागामध्ये आपण ज्ञानीभक्त म्हणजे काय हे पाहणार आहोत. तुर्तास आपण याच ठिकाणी थांबूया. खूप छान अशा प्रकारचा उपक्रम आपला चालू आहे. अनेक लोकांचा प्रतिसाद आमच्यापर्यंत येतो. बरेच लोक त्याचं श्रवण करतात, आपला अभिप्राय नोंदवतात. आपणही नियमितपणे हे ऐकत चला आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. इतरांनाही सांगा, कारण ज्ञान जे आहे हे ज्ञान वाटल्यानं वाढत असतं. काही आम्ही भाग हे 1-1 मिनटाचे केलेले आहेत. 1 मिनटाच्या भागालासुद्धा उत्तम अशा प्रकारचा प्रतिसाद मिळतो. तेही भाग आपण पाहावेत. आणि आज आपण 7व्या अध्यायामध्ये ज्ञान विज्ञान योग याचं शेवटचं चिंतन या ठिकाणी ऐकणार आहोत. आणि मग नंतर आपण 8व्या अध्यायाला सुरुवात करणार आहोत, की ज्या 8व्या अध्यायाचं नाव अक्षर ब्रह्मयोग अशा प्रकारचं आहे. तुर्तास आपण याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.